नमस्कार. गोवर्धन प्रस्तुत आणि टाटा इंट्रा सह प्रस्तुत TV9 मराठी बाप्पा मोरिया को पावर्ड बाय JSPM युनिव्हर्सिटी, फिनोलेक्स पाइप्स अँड फिटिंग्स, हेम अगरबत्ती, जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स आणि निर्मा या कार्यक्रमात मी अमृता आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. गौरी पूजन म्हणजे अत्यंत उत्साह, आनंद. गौरी पूजन म्हणजे अत्यंत उत्साह, आनंद आणि पावित्र्याचा सण. महाराष्ट्रात विविध ठिकाणी विविध पद्धतीने कुलाचार आणि परंपरेप्रमाणे गौरीची स्थापना झाली आहे. या गौरीचं प्रत्येक स्वरूप अत्यंत प्रसन्न आणि समृद्ध करणारं आहे. लाडक्या बाप्पा सोबतच गौरी पूजनाचा उत्साह नेमका कसा आहे पाहूयात. कोकणातील गणेशोत्सव ही कोकणवासियांची सांस्कृतिक अस्मिता आहे. कोकणातील पारंपरिक गौरी पूजन देखील या अस्मितेचं एक उत्तम उदाहरण आहे. गणपती समोर गौरी जागवण्याची परंपरा आजही कायम आहे. गौरी आगमनापासून ते पूजनापर्यंत रंगणारं टिपरी नृत्य या सणाचं आणखीन एक आकर्षण. दरम्यान रत्नागिरीच्या संगमेश्वर तालुक्यातील पांगरी गावातील या प्रथेबाबतचं जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी मनोज लेले यांनी. मत पाहूयात. गौरी पूजनाचा दिवस म्हणजे महिलांसाठी पर्वणी. कोकणात आजही खेडेगावात पारंपरिक पद्धतीनं गौरीची अनोख्या पद्धतीने आराधना केली जाते. गावागावात टिपऱ्यांचा नाच या ठिकाणी रंगतो. आपण सध्या धारेखालील पांगरी या गावामध्ये आलेलो पाहायला मिळतोय आणि टिपऱ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी जी गौरी पूजनाचा दिवस आहे तो या ठिकाणी गाजवला जातो. या महिला प्रत्येक गावात जाऊन प्रत्येक घरात जाऊन अशा पद्धतीनं टिपऱ्या नृत्य करतात आणि टिपऱ्यांवरती टेका धरलेला पाहायला मिळतो. पांगरी धारेखालची वाडी या ठिकाणच्या या महिला आहेत. नटून तटून आलेल्या महिला या पूर्ण रात्र या ठिकाणी गौरीची जागवतात. गौरी पूजनाचा दिवस या महिलांसाठी खऱ्या अर्थाने पर्वणी असतो, कारण टिपरी नृत्याच्या माध्यमातून या गावातल्या महिला प्रत्येक घरात जाऊन गौरी आणि गणपती समोर आराधना करण्याची परंपरा आजही कोकणात कायम असलेली पाहायला मिळते आहे. या टिपरी नृत्याचा नाच प्रत्येक घरात करण्याची परंपरा आजही कोकणामधल्या बहुतांश घरामध्ये केली जाते. तुम्ही बघू शकता की पारंपरिक वेशामध्ये या महिलांनी टिपऱ्यांचा जो ठेका आहे तो धरलेला पाहायला मिळतोय. गौरी पूजनाची आराधना करण्याचा हा पारंपरिक असा हा या ठिकाणी साज पाहायला मिळतो. खऱ्या अर्थानं टिपऱ्यांच्या माध्यमातून पूर्ण रात्रभर या ठिकाणी जागवली जाते. प्रत्येक वाडीतलं प्रत्येक घर जाऊन त्या ठिकाणी 2 मिनिटं होईना हा टिपऱ्यांचा नाच या ठिकाणी केला जातो. आणि गौरी पूजनाच्या दिवशी ही टिपरी नृत्याची परंपरा आजही कोकणात कायम असलेली पाहायला मिळते. त्यामुळे कोकणातला गणेशोत्सव हा वैशिष्ट्यपूर्ण आणि वैविध्यपूर्ण म्हणून ओळखला जातो. कॅमेरामॅन समीत गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, पांगरी, रत्नागिरी. सृजनतेचा उत्सव आणि स्त्रियांच्या अधिपत्याखाली येणाऱ्या आजच्या या गौरी पूजेच्या उत्सवाचा राज्यभरात एक वेगळाच उत्साह पाहायला मिळतोय, जो तो आपापल्या परीने घरी आलेल्या माहेरवाशिनीचे लाड करतोय. सुंदर नैवेद्य, सजावट, देखावे अगदी डोळ्याचं पारणं फेडणारे. अकलूजच्या देशमुख कुटुंबाने गौराई समोर स्त्री सन्मानाचा शिवकाळ दाखवलाय, पाहूयात. राज्यात गणपती बाप्पा बरोबरच गौरीचा सणही मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. वाशिमच्या शेलू बाजारातही गौराईच्या आगमनाचा उत्साह पाहायला मिळालाय. साईनगरमधील रहिवासी पांडुरंग भगवान बेंद्रे यांच्या घरी काल सोन पावलांनी गौरीचं आगमन झालंय. त्यांनी दरवर्षीप्रमाणे गौरी स्थापनेसाठी सुंदर देखावा उभारलाय.
आपल्या लाडक्या बाप्पासोबत आज ज्येष्ठा गौरींचं पूजन आहे, तर आता माहेरवाशीण आलीये म्हटल्यावर तिच्या आवडीच्या पदार्थांची मेजवानी तर आलीच. चला तर मग पाहूयात सुप्रसिद्ध अभिनेत्री संयोगिता भावे यांनी आज गौराईच्या नैवेद्यासाठी काय खास बनवलंय ते. नमस्कार. नैवेद्य स्पेशल मध्ये मी धनश्री पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. गणपती बाप्पांना आनंदी ठेवण्यासाठी आणि आपल्याकडे जोपर्यंत ते आहेत तेव्हा त्यांना आपल्या हातचे गोडधोड पदार्थ खाऊ घालण्यासाठी आपण सगळेच जण प्रयत्न करतोय. आता त्यामध्ये गौराईंचं सुद्धा आगमन झालेलं आहे. या माहेरवाशिणीला खुश करण्यासाठी, आनंदी करण्यासाठी आजही आपण एका प्रसिद्ध कलाकाराकडनं एक छानशी रेसिपी या स्वयंपाकघरात शिकणार आहोत. आणि त्या प्रसिद्ध अभिनेत्री आहेत ज्यांना तुम्ही नेहमीच मालिका, चित्रपटांमध्ये पाहता, अशा संयोगिता भावे. नमस्कार संयोगिता ताई. नमस्कार. आपलं खूप स्वागत आहे. गणेशोत्सवाच्या शुभेच्छा. तुला सुद्धा गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. बरं, आता बाप्पांसाठी खास नैवेद्याचे विविध प्रकार आपण इथून करतोच आहोत. प्रेक्षकांना आवडतायत ते, पण त्याबरोबर आता गौराई सुद्धा घरी आलेल्या आहेत आणि माहेरवाशिणीला सुद्धा असेच गोडधोड पदार्थ खाऊ घालायचे. तर गौरींसाठी म्हणून खास असा कोणता पदार्थ तुम्ही करणार? एक ना खूप साधी आणि सोपी रेसिपी आहे. बरं. आप्पे आपण खातो, हो. तिखटा मिठाचे असतात, पण गौरी आणि गणपतीचे दिवस आहेत म्हणून आपण एक त्याला वेगळं स्वरूप दिलंय, गोडाचे आप्पे. अच्छा. हा. बरं. आणि करायला खूप सोपे आहेत, कारण गौरीच्या दिवसांमध्ये खूप धावपळ असते घरामध्ये आणि माहेरवाशिणी आलेले असतात, त्यांचीही खूप लगबग चालू असते. आता याच्यामध्ये खूप गोडाधोडाचे क्लिष्ट पदार्थ करता येत नाही. खरंय. पण ही पटकन होणारी रेसिपी. खरंय. आणि पंचपक्वान्न करायची असतील तर त्याच्यामध्ये सुद्धा एखादं पक्वान्न आपण हे करू शकतो. चला तयारी करून. हो चालेल, करूया. आता फक्त मी वाट पाहते गोड अप्पे कधी तयार होत आहेत. सुरुवात करूया. पहिल्यांदा ना आपण 1 कप रवा मिक्सर मध्ये घालूया. बर. हा बारीक रवा, बारीक नाही, बारीक जाड कुठलाही चालतो. आणि दुसरं म्हणजे ना, सपोज आता रेग्युलर ह्याच्यासाठी नको असतील आणि उपासासाठी करायचे असतील तर आपण रव्याच्या ऐवजी वरई पण वापरू शकतो. बरं. बाकी इन्ग्रेडियंट सेम राहतील. एक वाटी रवा आणि अर्धे वाटी गुळ. आता आपण गुळ थोडासा पाण्यात मिक्स करून घेतले, कारण आपल्याला तसंही पाणी घालायचंच आहे, म्हणून गुळ आधी विरघळून घेतलाय. बरं. समप्रमाणात घ्यायचं? नाही, निम्म. नाही, निम्म. बरं. आणि आता हे आपण मिक्सर मध्ये छान वाटून घेऊया. एकजीव झालं की ते मिश्रण तयार होईल आपलं. आप्यांचं मिश्रण मिक्सर मधनं व्यवस्थित छान बारीक करून घेतलेलं आहे. आणि आता पुढे? आता ह्याच्यामध्ये आपण वेलची पावडर घालायची. आणि प्रत्येक जेव्हा आपण गोड पदार्थ करतो ना, तेव्हा त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं असतं, म्हणजे त्याची चव अजून छान लागते. हो. आणि आता ह्या तिन्ही गोष्टी आपण एकत्र करून घेऊ. आता आपली थोडीशी कन्सिस्टन्सी आपली दाट आहे. मी आप्पे पात्र तापट. हो हो हो. कन्सिस्टन्सी थोडी दाट आहे, त्यामुळे आपण थोडं पातळ करून घेऊया. तर आपण जे अर्धी वाटी पाणी ठेवलं होतं बाजूला, ते हळूहळू करत मिक्स करू त्याच्यामध्ये. अंदाज घेत ना? अंदाज घेत. हो. किंवा डोशाची कन्सिस्टन्सी वगैरे जशी असते तशी आली पाहिजे. आता हे सगळं एकजीव झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण बेकिंग पावडर घालायची. प्रत्येकाच्या घरात असते. आणि समजा बेकिंग पावडर नसेल तर फ्रूट सॉल्ट तर असतंच घरामध्ये, ते घालायचं. आणि ते सुद्धा अगदी अर्धा चमचा. बरं. ते घातल्यानंतर ना पटकन ढवळायला लागतं, कारण नाहीतर फसफसण्याची क्रिया थांबते. अच्छा. ते थोडंसं ना त्याला असे बुडबुडे यायला पाहिजे. आणि म्हणजे अगदी जेव्हा करायचं असेल, आता आप्पे पात्रात तापलेलं आहे आणि आता आपण आप्पे करण्यासाठी तयार आहोत तेव्हाच ते घालायचं. बरोबर. आता हे झालंय. हे 2 मिनिटं बाजूला ठेवूया. आता आप्पे पात्र तापलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण
तूप घालू, मेन इन्ग्रेडियंट. मेन इन्ग्रेडियंट. आणि गोडाला ना कायम तूप वापरायचं, हो. तेल नाही चालत. आणि तूप हे फक्त ग्रीस करण्यापुरतं नाही, तर त्याचा एक वेगळा स्वाद आप्प्यांमध्ये सुद्धा उतरणार आहे. कारण आम्ही वापरतोय ते तूप आहे शुद्ध तूप, म्हणजेच गोवर्धन तूप. तूप तुम्हालाही वापरायचं असेल, आपण सगळेजण वापरतोच अर्थात, पण तूप म्हणजे फक्त आणि फक्त गोवर्धन तूपच. कारण गोवर्धन तूप बनलंय हे गाईच्या शुद्ध दुधापासून. या गणेशोत्सवामध्ये गोवर्धन घी घरी आणा आणि गणेशोत्सव साजरा करा. कारण गोवर्धन तूप म्हणजे शुद्ध, सोनेरी आणि दाणेदार. आता तूपही आपलं वितळलंय, तर ह्याच्यामध्ये आपण हे बॅटर घालूया. आणि कायम हे लक्षात ठेवायचं की बाहेरची जी बाजू आहे आप्पे पात्राची, तिथनं हे घालायला सुरुवात कर, कारण मध्ये आज खूप असते. हो, बरोबर. बऱ्याच वेळेला ही चूक होऊ शकते की आपण मधनं घालायला सुरुवात आणि मग मधले आपल्या सोयीने घालतो आपण पटकन. असं करत करत घालायचे, म्हणजे आपला हे वर्तुळ पूर्ण होईपर्यंत पहिला घातलेला जो आप्पा आहे तो उलटो. सोडा किंवा बेकिंग पावडर जसं ताईंनी सांगितलं ते वापरल्याने तुम्ही त्याच्यामध्ये लगेच फरक बघू शकता की ते फुलून येत आहेत. बरोबर है ना. आणि ना आता आपण अगदी 1 ते 1.5 मिनिटं ठेवूया, म्हणजे ते व्यवस्थित फुलतील. बरं. मग त्याला उलट करायचं, दुसऱ्या बाजूने शिजवून घ्यायचे की झाले. वाह, क्या बात है. आता हे बाजूबाजूनी सुटायला लागले, हो. आपण उलटून बघूया की ते शिजलेत का. ओके. मस्त खरपूस सोनेरी रंग. हो, सोनेरी गोवर्धन तूप वापरलेलं ना आम्ही, त्याच्यामुळे तो गोवर्धनचा सोनेरी रंग. वा, एका बाजूनी आप्पे तर सुंदर झालेले आहेतच, दुसऱ्या बाजूनी झाले की मग आप्पे सर्व करायला तयार. संयोगिता ताई, तुम्ही इथे आलात आणि बाप्पांसाठी तसंच गौरींसाठी एक खूप सुंदर पदार्थ करून दाखवलात. त्यासाठी फक्त आम्ही आभार मानणार नाही, तर गोवर्धनकडून तुम्हाला ही आनंदाची गोड भेट. धन्यवाद. गोवर्धन या आपल्या लाडक्या ब्रँडनी आता मिठाई क्षेत्रात सुद्धा पदार्पण केलेलं आहेच. आणि त्यांनी लॉन्च केलेल्या मिठाया या शुद्ध तुपात बनवलेल्या आहेत. त्यामुळे या मिठायांमध्ये तुम्हाला मोदक, पेढे, काजू कतली, काजू पिस्ता रोल मिळू शकतात. तुम्हाला काय करायचं आहे तर आपल्या जवळच्या दुकानात लवकरात लवकर जायचंय आणि गोवर्धनची मिठाई खरेदी करायची आहे. कारण यंदाचा गणेशोत्सव आपण अगदी आनंदाने साजरा करणार आहोत, गोड साजरा करणार आहोत, तो गोवर्धन मिठाई बरोबर. गर्वाने गोवर्धन. मुंबईतल्या चिरा बाजार परिसरातील कोलबाट लेनचा राजा हा यंदा मयुरावर विराजमान झाला. वर्तमानपत्रापासून तयार करण्यात आलेली बाप्पाची सजावट गणेश भक्तांना विशेष आकर्षित करत आहे. याशिवाय बाप्पाची भव्य दिव्य मूर्ती मंडळाने जागीच तयार केली आहे. सामाजिक उपक्रमात अग्रेसर असणारे मंडळ अनेक स्पर्धांचे देखील आयोजन गणेशोत्सवाच्या काळात करत असतात. सर्वत्र गणेशोत्सवाचा उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय. आपले लाडके बाप्पा हे विराजमान झालेत आणि घरगुती गणपती सोबतच सार्वजनिक मंडळात असणाऱ्या गणपती बाप्पाबद्दल देखील प्रत्येकाला आकर्षण असतं. मी आत्ता आहे कोलबाट लेनचा राजा या गणपतीजवळ आणि या मंडळाकडून आपण त्यांची या वर्षीची नेमकी संकल्पना काय आहे आणि त्यांच्यासाठी बाप्पा किती खास आहे हे जाणून घेऊयात. काय सांगाल आपल्या बाप्पाबद्दल? आमच्या मंडळाचं नाव शिवशक्ती बालमित्र मंडळ आहे. कोलबाट लेनचा राजा या नावाने गणपती खूप प्रसिद्ध आहे. आमच्या मंडळाची स्थापना 1961 साली झाली असून यंदावे 64वे वर्ष आहे. आमच्या मंडळाचे यंदाचे खास आकर्षण म्हणजे मोरावर विराजमान झालेली श्रीकृष्ण अवतारात अशी 27 फुटी भव्य मूर्ती आहे. TV9 मराठीचा बाप्पा मोरया आणि गोवर्धन घी सोबत तुम्हाला मिळते आनंदाची ही भेट. कारण गोवर्धन घी हे बनलं आहे शुद्ध गाईच्या दुधापासून आणि गोवर्धन घी सोबत प्रत्येक क्षण आहे सोनेरी, त्याचबरोबर शुद्ध आणि दाणेदार.
मुंबईतल्या माझगाव दक्षिण विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे यंदा अमृत महोत्सवी वर्ष असून या निमित्ताने संपूर्ण फुलांची आकर्षक अशी सजावट आणि त्याला महालाचं स्वरूप मंडळाकडून देण्यात आलंय। मंडळाने सजावटीच्या बाहेर भव्य स्वरूपातील श्रीकृष्णाची मूर्ती देखील देखाव्यात ठेवली आहे। महालात प्रवेश केल्यानंतर सोन्या चांदीच्या दागिन्यांनी नटलेल्या बाप्पाच्या मूर्तीचं दर्शन होतं। गेल्या 4 वर्षांपासून TV9 मराठी वेगवेगळ्या गणेशोत्सव मंडळात जाऊन त्यांनी केलेली सजावट आणि त्यांच्या मूर्तीबद्दल, त्यांच्या एकंदरीतच डेकोरेशन बद्दल दखल घेत असतं आणि त्यांनी कशा प्रकारे डेकोरेशन केलंय, कोणता सामाजिक उपक्रम ते या वर्षी देत आहेत हे देखील आपण जाणून घेत असतो। आता मी आले आहे माझगाव दक्षिण सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात आणि या मंडळाचे पदाधिकारी माझ्यासोबत आहे। जाणून घेऊयात त्यांच्या भावना। काय सांगाल काका? माझगाव दक्षिण विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे हे 79 वर्ष आहे। 1946 साली म्हणजे बरोबर स्वातंत्र्यपूर्व काळात या मंडळाची स्थापना झाली। एक सामाजिक बांधिलकी या विचाराने तेव्हाचे आमचे जे पदाधिकारी होते त्यांनी ह्या मंडळाची स्थापना केली आणि प्रामुख्याने कामगार वस्ती असलेला हा परिसर आहे। ताडवाडी परिसर जो आहे कंप्लीट एक कामगार वस्ती असलेला परिसर आहे आणि अनेक वर्ष आम्ही म्हणजे संपूर्ण वर्षभर अनेक सामाजिक बांधिलकीचे उपक्रम राबवले जातात। सर्वप्रथम राष्ट्रीय सण तर दोन्ही साजरे केले जातात। TV9 मराठीचा बाप्पा मोरया आणि गोवर्धन घी कडून तुम्हाला मिळते एक आनंदाची भेट, कारण गोवर्धन घी बनलं आहे गाईच्या शुद्ध दुधापासून। यंदाचा गणेशोत्सव साजरा करूया गोवर्धन घी सोबत, कारण गोवर्धन घी आहे शुद्ध, सोनेरी आणि दाणेदार। बोला गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया। मुंबईतल्या आगरीपाडा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचं यंदाचं अमृत महोत्सवी वर्ष आहे। यावर्षी मंडळानं शिवकालीन राजमहल उभारलाय। हा संपूर्ण देखावा तयार करण्यासाठी 3 महिने लागले असून सिंहासनावर बसलेल्या बाप्पाची भव्य दिव्य मूर्ती गणेश भक्तांना आकर्षित करत आहे। मंडळाचे अमृत महोत्सवी वर्ष असल्याने बाप्पासोबतच मंडळाने देखील यंदा जय्यत तयारी केल्याचे मंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे। राज्यात गणेशोत्सवाचा उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय। मुंबईमध्ये नामांकित असलेल्या गणपती मंडळापैकी एक मंडळ म्हणजे आगरीपाडा सार्वजनिक गणेशोत्सव। याच मंडळात आता आपण आलो आहोत आणि या मंडळामध्ये या वर्षीचा जर आपण देखावा पाहिला तर अगदी प्राचीन काळामध्ये शोभेल असा राजमहल या मंडळाने उभारलेला आहे। त्याच पद्धतीनं संपूर्ण डिझाईन आणि डेकोरेशन करण्यात आलंय। या बाप्पाचं खास वैशिष्ट्य असं आहे की सोन्याचे, चांदीचे दागिने या बाप्पाला परिधान केले जातात आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बैठा असा हा बाप्पा आहे। काय सांगाल तुमच्या संपूर्ण संकल्पनेविषयी? आता मंडळाचे अमृत महोत्सवी वर्ष आहे। आता अमृत महोत्सवी वर्ष म्हणून काय थीम करायची, गणेश मूर्ती कशी असावी, यासाठी आम्हाला 3 महिने अगोदरपासून आमची सगळी रेलचेल चालू होती। त्यानंतर मग सर्वांमध्ये ठरलं की आपण शिवाजी महाराजांच्या रूपात म्हणजे राजा पोस्ट टाईप मूर्ती आणू, मग त्याला शोभेल असं आपण एक देखावा सादर करू। हे महत्त्व एवढं आहे की ह्याचा आजूबाजूचा जो देखावा आहे हा स्थानिक कलाकारांनी बनवलेला आहे। गेल्या 4 वर्षांपासून TV9 मराठी बाप्पा मोरया या आमच्या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून अशाच प्रकारे मंडळांमध्ये येते आणि या मंडळांमधले जे देखावे आहेत, जे बाप्पा आहेत ते आपण बघत असतो आणि गोवर्धन कडून देखील तुम्हाला मिळते एक आनंदाची भेट, कारण गोवर्धन घी हे बनलं आहे गाईच्या शुद्ध दुधापासून। यंदाचा गणेशोत्सव आपण साजरा करूया गोवर्धन घी सोबत, कारण ते आहे शुद्ध, सोनेरी आणि दाणेदार। बोला गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया। महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग आणि TV9 आयोजित शालेय विद्यार्थ्यांसाठी पर्यावरण स्नेही गणेश मूर्ती स्पर्धा 2024 ला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळतोय। मनस्वी खानविलकर या 5वी इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने पर्यावरणपूरक साकारलेला हा बाप्पा।
आहेत, कॅमेरामॅन आहेत. बाप्पा मोरया कार्यक्रमामध्ये आपण आणखीनही गणेश मंडळ आणि बाप्पाचे विविध रूप पाहणार आहोत एका छोट्याशा ब्रेकनंतर. ब्रेकनंतर पुन्हा एकदा बाप्पा मोरया या आमच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. तर टाटा मोटर्स कमर्शियल व्हेकलची डीलरशिप असलेले आणि पीडी इंडस्ट्रियल एंटरप्राइजेस प्रायव्हेट लिमिटेडचे मॅनेजिंग डायरेक्टर देवेश देशमुख यांनी TV9च्या बाप्पाचे दर्शन घेतले. त्याचबरोबर त्यांनी आरतीचा लाभ देखील घेतलाय. परळमधील टाटा मिल्स कंपाऊंड येथील सार्वजनिक गणेशोत्सव बाल गोपाल मंडळाचं यंदाचं 56वं वर्ष आहे. शंकर रूपातील ही गणरायाची मूर्ती डोळ्याचं पारणं फेडणारी आहे. या परळच्या सम्राटाचं रूप जेवढं देखणं आहे तेवढीच यासाठी केलेली सजावट देखील. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या गणपतीसाठी अनेक भक्तगण जमलेत. दोस्ती आरो 65 या सोसायटीचा हा पहिला गणेशोत्सव. गणेशोत्सव म्हटलं की या माध्यमातून समाजाला एक चांगला संदेश पोहोचवणे हा उद्देश लक्षात घेऊन मंडळाने एक अशी संकल्पना मांडली आहे जी आज लहान व मोठ्यांना सुद्धा गरजेची आहे. मोबाईल, लॅपटॉप आणि टीव्ही यामुळे आपलं क्रीडांगणावर जायचंच बंद झालंय. आपण प्रगती करतोय पण आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. यासाठी आपल्या मातीतले खेळ खेळण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने हा देखावा सादर करण्याचा एक छोटासा प्रयत्न करण्यात आलाय. काळानुसार आपले काही प्राचीन खेळ लुप्त होत चाललेत. त्यांना उजाळा मिळावा, या मुलांमध्ये आनंद, उत्साह वाढावा, त्यांच्या आयुष्यातून निराशा देखील नाहीशी व्हावी. तर आज आपण बाप्पा मोरया या कार्यक्रमात वेगवेगळ्या मंडळातील बाप्पांचे दर्शन घेतले. उद्या देखील बाप्पा मोरया या कार्यक्रमात अशाच बाप्पांचं आपण दर्शन घेणार आहोत. बोला गणपती बाप्पा मोरया.